Skin sensitivity presented by Smita with Smita's Beauty World. Waxing depilation involves the removal of hair from the skin by applying a layer of wax and then quickly pulling it off, along with the other hairs. Skin sensitivity is an important consideration in waxing, as the process can be uncomfortable or even painful for some individuals. म्हणजेच वॅक्सिंग किंवा डेपिलेशन करताना वॅक्सचा जो थर आहे किंवा लेयर आहे हा स्किनवरती अप्लाय केला जातो आणि नंतर स्किनवरील हेअर रिमूव्ह केले जातात. हेअर हे त्या जे वॅक्स आहे त्याला चिकटले जातात आणि नंतर स्ट्रीपच्या साहाय्याने ते आपण पुल करतो आणि नंतर हेअर रिमूव्ह होत असतात. वॅक्सिंगमध्ये त्वचेची किंवा स्किनची जी सेन्सिटिव्हिटी आहे हा खूप महत्त्वाचा एक भाग असतो. कारण काही वेळेला काही व्यक्तींसाठी ही जी वॅक्सिंगची प्रक्रिया आहे ही वेदनादायी होऊ शकते, म्हणजेच त्यांना अस्वस्थ करणारी ही अशी प्रक्रिया असू शकते. त्यामुळे आपल्याला स्किनची सेन्सिटिव्हिटी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्ये जे काही फॅक्टर्स आहे सेन्सिटिव्हिटीसाठी ते आपण जाणून घेणार आहोत. स्किन सेन्सिटिव्हिटी फॅक्टर्स यामध्ये आपण स्किन सेन्सिटिव्हिटीसाठी जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात ते जाणून घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात अगोदर जे आहे ते आहे नर्व एंडिंग. म्हणजे स्किनमध्ये काही मज्जातंतू असतात म्हणजे नर्व एंडिंग असतात आणि ते खूप असंख्य प्रमाणामध्ये असतात. विशेषतः केसांचे जे हेअर फॉलिकल्स आहेत त्याच्याभोवती या नर्व एंडिंग असतात. ज्यावेळेला आपण वॅक्स अप्लाय करतो स्किनवरती आणि ते काढून टाकतो किंवा पुल करतो वॅक्सच्या स्ट्रिपने, त्यावेळेला काय होतात, हे नर्व एंडिंग उत्तेजित होतात किंवा स्टिम्युलेट होतात आणि त्यामुळे काय होतं, स्किनमध्ये वेदना, इरिटेशन किंवा संवेदना ज्याला सेन्सेशन्स म्हटलं जातं, तर हे जाणवू लागतात त्या स्किनमध्ये आणि थोडंसं डिस्कम्फर्ट होऊ शकतं, स्किनमध्ये पेन होऊ शकतं आणि हे प्रत्येकामध्ये त्या स्किनच्या जाडीनुसार वेदना कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे स्किनचा थिकनेस कसा आहे, ती स्किन पातळ आहे का जाड आहे, थिक आहे का एकदम म्हणजे थिन आहे, याच्यावरती इंडिव्हिज्युअल ते पेन ठरलेलं असतं. म्हणजे स्किनच्या जाडीवरती त्या स्किनवरती वॅक्स करताना होणाऱ्या वेदना या जाणवत असतात. स्किन टाईप अँड कंडिशन म्हणजे त्वचेचा प्रकार आणि त्याची स्थिती आता जाणून घेणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या स्किन असतात आणि म्हणजेच त्वचेचे प्रकार असतात जे वॅक्सिंगला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतात. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे अगोदर की नर्व एंडिंगमध्ये स्किनची जी थिकनेस आहे ही पण खूप इम्पॉर्टंट असते. त्याचप्रमाणे स्किन टाईप म्हणजे त्वचेचा प्रकार हा सुद्धा त्या वॅक्सिंगला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो. आता स्किन टाईपमध्ये संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना वॅक्सिंग करताना कमी संवेदनशील त्वचेच्या तुलनेत जास्त अस्वस्थता किंवा मग चिडचिड त्या स्किनवरती होऊ शकते. या व्यतिरिक्त त्वचेची स्थिती जसे की म्हणजे स्किन कुठे कट झालेली असेल, त्या स्किनवरती थोडंसं ओरखडे असतील, स्किन बर्न झालेली असेल, तर अशा टाईपची जी स्किन आहे तर या स्किनमध्ये जास्त सेन्सिटिव्हिटी वाढू शकते किंवा इन्क्रीज होऊ शकते आणि या प्रकारच्या स्किनवरती म्हणजे रिस्क आहे वॅक्सिंग करताना. म्हणून जर कुठे कट असेल, ती स्किन खूप ओरखडलेली असेल किंवा मग सनबर्न झालेली स्किन असेल, तर अशा टाईपच्या स्किनवरती शक्यतो तुम्ही वॅक्सिंग करणं हे टाळलं पाहिजे. कारण यामुळे त्या स्किनमध्ये रिस्क ही जास्त इन्क्रीज होऊ शकते. संवेदनशीलता किंवा सेन्सिटिव्हिटी ही इन्क्रीज होऊ शकते. या जी संवेदनशीलता आहे स्किनमधील ती खूप वाढण्याचे चान्सेस असतात आणि स्किन ही जास्त डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. हेअर डेन्सिटी अँड टेक्स्चर. हेअर डेन्सिटी म्हणजे केसांची घनता आणि टेक्स्चर म्हणजे केसांचा पोत. वॅक्स लावलेल्या भागामध्ये जर केसांची डेन्सिटी आणि टेक्स्चर हे त्या स्किनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकतं.
म्हणजे जर खडबडीत आणि दाट केस अधिक काय करतात, घट्टपणे हेअर फॉलिकल्समध्ये चिकटलेले असू शकतात, ज्यामुळे काय होतं की अधिक म्हणजे तीव्र सेन्सेशन तिथे जाणवू लागतात किंवा पेन जाणवू लागतं. त्याचबरोबर जे हेअर फॉलिकल्स आहे त्यांच्या संख्येमध्ये जर जास्त म्हणजे त्यांची संख्या जर हेअर फॉलिकल्सची जास्त प्रमाणामध्ये असेल, तर जे दाट केसांची जी वाढ असलेली क्षेत्र आहे, म्हणजे जिथे जास्त केसांची डेन्सिटी आहे, तिथे सुद्धा संवेदनशीलता किंवा सेन्सेशन किंवा सेन्सिटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये असू शकते. म्हणजे काय, तर ज्या भागामध्ये आपण वॅक्स अप्लाय करतो तिथे जर जास्त दाट केस असतील आणि त्याच्यावरती जर आपण दाट आणि रट खडबडीत असे दाट केस असतील आणि त्यावर वॅक्स अप्लाय केलं आणि जर आपण ते काढून टाकलं, तर त्यावेळेला तिथे जास्त सेन्सेशन जाणवतात, कारण ते हेअर फॉलिकल्स एकमेकांच्या जवळ असतात आणि एकमेकांना चिकटलेले असतात. त्याच्यामुळे हेअर रिमूव्ह करताना तिथे जास्त सेन्सेशन जाणवतं, पेन जाणवतं आणि जास्त तिथे संवेदनशीलता जाणवत असते. प्रिपरेशन अँड आफ्टर केअर. प्रिपरेशन आणि आफ्टर केअर म्हणजे वॅक्सिंग करण्याच्या अगोदरची तयारी आणि वॅक्सिंग झाल्यानंतरची काळजी काय घ्यायची. वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेची योग्य तयारी करणं गरजेचं असतं, जसं की स्किनवरती काही डेड स्किन किंवा मृत पेशी असतात. स्किन मृत झालेली असते आणि ती एक्सफोलिएट करून काढून टाकणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एक्सफोलिएट करणं म्हणजे काय, की स्क्रबिंग करणं. जसं फेशियलमध्ये आपण स्किनचं स्क्रब करतो, एक्सफोलिएशन करतो, त्याचप्रमाणे वॅक्सिंग करण्या अगोदर 1 दिवस अगोदर किंवा 1 तास अगोदर जर तुम्ही स्किनचं चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएशन केलं आणि त्या मृत पेशी किंवा डेड स्किन सेल्स आहे त्या काढून टाकल्या, तर वॅक्सिंग करताना छान वॅक्सिंगचा रिझल्ट येतो. त्याचबरोबर प्री वॅक्सिंग ऑइल किंवा म्हणजे वॅक्सिंग झाल्यानंतर प्री वॅक्सिंग ऑइल आहे, पावडर आहे किंवा मग काही लोशन असतात, कूलिंग जेल असतात, तर हे वापरणं खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं की एकतर हेअर ग्रोथ कमी म्हणजे त्यांची हेअर ग्रोथ होण्याची जी प्रोसेस आहे ती कमी होते आणि जी सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होते. त्याचबरोबर जे स्किनमध्ये वॅक्सिंग केल्यानंतर जे डिस्कम्फर्ट आलेलं आहे किंवा स्किनमध्ये रेडनेस आहे, इन्फ्लमेशन आहे, हे रेड्यूस होतं म्हणजे कमी होतं. म्हणजे काय, स्किनची जळजळ कमी होते. आणि हे जर तुम्ही प्रिपरेशन आणि आफ्टर केअर जर हे लक्षात ठेवलं, तर एक वॅक्सिंग झाल्यानंतर एक छान रिझल्ट त्या स्किनवरती तुम्हाला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे टेक्निक अँड एक्सपिरियन्स. म्हणजे वॅक्सिंग करताना तुम्हाला टेक्निक आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, ह्या दोन्ही गोष्टी माहीत असणं किंवा अनुभव असणं वॅक्सिंगचा खूप गरजेचं आहे. एखादी ब्युटिशियन किंवा जे काही टेक्निशियन आहेत तर किंवा थेरपिस्ट आहेत, त्यांना स्वतःला त्यांच्यामध्ये वॅक्सिंग करण्यासाठी जे स्किल आहे ते असणं किंवा त्या स्वतः एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. वॅक्सिंग करण्यासाठी स्किल खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण स्किनवरती सुद्धा याचा परिणाम जाणवू शकतो. एखादी जी प्रशिक्षित किंवा व्यावसायिक जी व्यक्ती असते ती व्यवस्थित टेक्निकने वॅक्सिंग किंवा डेपिलेशनची प्रक्रिया करत असते, कारण त्या व्यक्तीला अनुभव असतो. कारण यामध्ये वॅक्सिंगसाठी किती तापमान असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर वॅक्स कसं अप्लाय करायचं, ते रिमूव्ह कशी करायची, जर ही टेक्निक माहिती असेल किंवा जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल वॅक्सिंगमध्ये, तर तुम्ही सहजरित्या वॅक्स अप्लाय करू शकता आणि वॅक्सिंग स्किनवरती करू शकता. नाहीतर जर नवीन शिकाऊ बिगिनर्स ज्या आहेत ब्युटिशियन किंवा मुली, तर त्यांना थोडंसं प्रॅक्टिसची जास्त गरज असते, कारण आपण डायरेक्टली स्किनवरती काम करत असतो. तर हळूहळू तुम्ही ह्या गोष्टी टेक्निक आणि एक्सपिरियन्स तुम्हाला हळूहळू होत गेल्यानंतर तुम्हाला वॅक्सिंग करणंसुद्धा सोपं जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला योग्य माहिती असणं गरजेचं आहे, की वॅक्सिंगसाठी त्या वॅक्सचं तापमान टेम्परेचर किती असणं गरजेचं आहे,
वॅक्स कसं अप्लाय करायला हवं, ती वॅक्स काढण्याची पद्धत काय आहे, हायजीन कसं मेंटेन करायचं, किंवा त्या स्किनवरती कुठल्याही प्रकारची इरिटेशन नाही झालं पाहिजे किंवा इंजुरी नाही झाली पाहिजे, त्या स्किनवरती कुठली दुखापत नाही झाली पाहिजे. तर ह्या गोष्टींची काळजी घेणं हे जे बिगिनर्स आहे त्यांना खूप महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आहे पेन मॅनेजमेंट टेक्निक, म्हणजे वेदना व्यवस्थापन कसं करायचं. तर ज्यावेळेला वॅक्सिंग केलं जातं त्यावेळेला स्किनवरती सेन्सिटिव्हिटी किंवा पेन कमी करण्यासाठी काही टेक्निक यूज केली जाते. जसं की स्किनला बधीर करण्यासाठी वॅक्सिंगच्या ड्युरेशनमध्ये किंवा त्या वेळेला नमिंग क्रीम असतात त्या यूज केल्या जातात, किंवा ओव्हर द काउंटर वेदना निवारण घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर काही म्हणजे खोल श्वास घेणे किंवा मग सौम्य असं जे म्युझिक आहे ते ऐकणं, कारण क्लायंटचं लक्ष दुसरीकडं गेलं तर क्लायंट वॅक्सिंग करताना त्यांना थोडासा आराम जाणवू शकतो. त्याचबरोबर नमिंग क्रीममुळे त्या स्किनवरती बधीरपणा येतो आणि त्या स्किनवरती पेनही जाणवत नाही. तर अशा काही टेक्निक असतात ज्या यूज केल्या जातात आणि वॅक्सिंग दरम्यान अनुभवलेल्या कोणत्याही अस्वस्थतेचा इथे आपल्याला काय होतं, सामना करण्यास मदत होते. म्हणजे वॅक्सिंग करताना जे काही आपण ह्या टेक्निक यूज करतो, तर या टेक्निकमुळे तिथे क्लायंटच्या स्किनवरती जे पेन होतं किंवा जो त्रास होतो तो आपण अशा टेक्निक यूज करून कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीतच काय तर त्वचेची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे आणि वॅक्सिंग डेपिलेशनशी संबंधित या गोष्टी असतात. तर नेहमी लक्षात ठेवा की स्किनला आरामदायक आणि एकदम व्यवस्थित टेक्निकने हाताळणं गरजेचं असतं आणि यासाठी तुम्हाला वॅक्सिंग डेपिलेशन करण्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते, एक्सपिरियन्सची गरज असते.